नमस्कार, मी वैभव आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. कॉंग्रॅच्युलेशन्स टू टीम इंडिया. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला काल तुमच्या सेमीफायनलमध्ये. ओव्हरऑल हा कम्प्लीट टीम परफॉर्मन्स होता, त्यामुळे आपल्याला ही विजय खूप चांगल्या तरीकेने भेटली. स्पेशल कॉंग्रॅच्युलेशन्स टू विराट कोहली. तुमच्या जो काबिल योगदानाबद्दलच भारताला ही जीत खूप चांगल्या तरीकेने मिळाली, इझिली हँडल करून मिळाली. आणि स्पेशली मी अदर्स प्लेयर जसे की मिडल ऑर्डरमध्ये खेळतात श्रेयस अय्यर, KL राहुल, हार्दिक पांड्या यांना एक रिक्वेस्ट करेल की थोडं इनिंग लॉंग बिल्डअप करा, ज्यामुळे टीमला खूप चांगला बेनिफिट भेटेल. सेम सजेशन मी देईल रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना की इनिंग थोडा बिल्डअप करण्याचा प्रयत्न करा. एकटं तुम्ही विराट कोहलीवर रिस्पॉन्सिबल राहू नका की हा एकटाच खेळणे लॉंग इनिंग बिल्ड करेल. इंडियाची पहिली बॉलिंग होती. रोहित शर्माने काल पुन्हा टॉस हारला, पण ज्या प्रकारे जी बॉलिंगची रिस्पॉन्सिबिलिटी होती इंडियावर, सगळ्यांनी चांगला परफॉर्मन्स केला. शमी, हार्दिक पांड्या, जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप, वरुण, प्रत्येकाने आपली रिस्पॉन्सिबिलिटी योग्य तरीकेने पार पाडली. आणि हा ओव्हरऑल म्हणून असा कम्प्लीट टीम परफॉर्मन्स होता, हा कम्प्लीट टीम विजय होता. नक्कीच ड्रेसिंग रूममध्ये चर्चा झाली असेल की ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसं खेळायचं, स्पेशली नॉकआउट्समध्ये, कारण की इंडियाला जी हार मिळाली होती वर्ल्ड कप 2023च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून, तर हा एक सबक म्हणून इंडिया खेळला होता. आणि मला तर नाही वाटत की खूप काही चुका झाल्या. मी पुन्हा तेच रिपीट करेल की इनिंग लॉंग बिल्डअपवर फोकस करा. जर तुम्ही ओपनिंगमध्ये खेळत असाल, जर तुम्ही मिडल ऑर्डरमध्ये खेळत असाल, कारण की हाच एक टीमचा भक्कम पाया असतो जो तुम्हाला मॅच जिंकवतो. हे मॅचच्या दिवशी टॉसमध्ये ठरवलं जाईल की तुम्ही पहिली बॅटिंग करा की तुम्ही दुसरी बॅटिंग करा, पण थोडा लॉंग इनिंग बिल्डअपचा तुम्ही प्रयत्न करा. दुबईची ही पिच खूप स्लो आहे. तुम्ही हार्डली आता एक्सपेक्ट करा की हा मॅच होणारा फायनल भारतात दोही प्रतिद्वंदी राहील. हा न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिकामधून जो आज जिंकेल त्याच्या विरुद्ध भारत खेळेल फायनलमध्ये 9 मार्चला दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये. पण तेच की समोरचाही प्रतिद्वंदी तुमची वाट बघत राहील. तुमचा अभ्यास त्यांनी पण केलेला असेल की भारत किती तयार आहे, भारताची ताकद काय, भारताचे वीक पॉइंट्स काय आहे. म्हणून तयार राहा की टॉसचा निर्णय फायनलच्या दिवशी काही पण असो, पण आम्ही चांगलं परफॉर्म करू. बॅटिंग पहिले भेटो की बॅटिंग नंतर आपल्याला मिळणार, आपण सक्षम राहावे. मी तर हे सजेस्ट करेल की फायनलच्या दिवशी तुम्ही टॉस जिंकून बॅटिंगच करावं, कारण की जेव्हा तुम्ही चेस करता तर हा एक वेगळ्या प्रकारचा प्रेशर तुमच्यावर बिल्ड करतो. रोहित शर्मा म्हणा किंवा विराट कोहली हे सक्षम तरीकेने चेस करू शकतात, पण ओव्हरऑल बाकी टीमचे प्लेअर हे तेवढेच कॉन्ट्रीब्यूट करतील का याची काही खात्री किंवा गॅरंटी नाही आहे. म्हणून माझं हे सजेशन राहील की त्या दिवशी जो पण टीम टॉस जिंकेल हा बॅटिंग घेण्याचाच पहिले निर्णय घेतील, कारण की त्यामुळे समोरच्या टीमवर ते प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करेल. खूप चांगला विजय होता. पुन्हा एकदा अभिनंदन भारतीय क्रिकेट टीम. मी त्या कोच गौतम गंभीरचंही अभिनंदन करतो, ड्रेसिंग रूमच्या सर्व टीम मॅनेजमेंटचंही अभिनंदन करतो, की टीमच्या सपोर्ट स्टाफचंही मी अभिनंदन करतो की तुम्ही टीमच्या पाठीमागे उभे आहे. म्हणून हा एक विजय तुम्ही आपला हाती आणला आणि फायनलमध्ये टीमला पोहोचवलं. बस आता एक शेवटची रिस्पॉन्सिबिलिटी राहिली आहे की तुम्ही हा फायनल जिंका, हा मिनी वर्ल्ड कप जिंका ODIचा, आणि एक नाव रोशन करा स्वतःचं. MS धोनी नंतर रोहित शर्मा हा मे बी दुसरा भारतीय कप्तान असू शकतो जो चॅम्पियन्स ट्रॉफी आणि T20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारताकडून हा दुसरा कर्णधार होऊ शकतो. कारण की जो वर्ल्ड कप झाला होता भारतामध्ये, त्यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत हारला होता 2023चा वर्ल्ड कप, ODI वर्ल्ड कप. पण MS धोनीनी 2013चा चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2007चा T20 वर्ल्ड कप जिंकला होता. सेम रोहित शर्मा मागचा 2024चा T20 वर्ल्ड कप जिंकलाय, आणि मे बी अगर हा फायनल चॅम्पियन्स ट्रॉफी इंडिया जिंकतो वनडेचा 2025चा, तर आफ्टर MS धोनी रोहित शर्मा हा दुसरा भारतीय कर्णधार असेल हे 2 मोठे अचीवमेंट करतो. अनफॉर्च्युनेट 23चा वनडे वर्ल्ड कप आपण जिंकू नाही शकलो, नाही तर रोहित शर्मा आज MS धोनीच्या बरोबर उभा असता. तर बेस्ट विशेस अगेन्स्ट टू टीम इंडिया. अजून विराट कोहलीचा एक रेकॉर्ड विराट कोहली फॉलो करत आहे संगकारा आणि सचिन तेंडुलकरला. जगात दुसऱ्या नंबरचा हायेस्ट रन स्कोरर इन वन डे क्रिकेट. सचिन तेंडुलकर आहे टॉपवर 18,000 रन प्लस,
सेकंड नंबरवर आहे कुमार संगकारा 14,000 रन प्लस. विराट कोहली जस्ट काही रनांनी मागे आहे. जर फायनलमध्ये विराट कोहली चांगला परफॉर्मन्स करतो तर नक्कीच तो किंवा येणाऱ्या काही वेळात तो 3 महिन्यात 6 महिन्यात जेव्हाही वनडेमध्ये विराट कोहली परफॉर्म करेल तर नक्कीच तो संगकाराला जो श्रीलंकाचा प्लेअर होता त्याला मागे टाकून जगात दुसऱ्या नंबरवर पोहोचणार. आणि मी हेच आशा करतो की इथून फोकस फक्त फायनल जिंकण्यावर करावं. मॅचच्या दिवशीच खेळावं, खूप जास्त प्रेशर घेऊ नये. कारण की 2023च्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताने खूप जास्त प्रेशर घेतला होता आणि हा प्रेशर न घेता नॉर्मल मॅच प्रमाणेच खेळावं. आमचं पूर्ण समर्थन आहे भारतीय क्रिकेट सोबत, प्रत्येक भारतीय खेळाडू सोबत. म्हणून बेस्ट विशेस टू टीम इंडिया आणि बेस्ट विशेस टू ईच अँड एव्हरीवन की सपोर्ट करावं, आपल्या टीमला जिंकण्यासाठी प्रेरित करावं. त्यानिमित्त हा व्हिडिओ. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. जर तुम्ही आम्हाला काही सजेशन देऊ इच्छिता किंवा कमेंट करू इच्छिता तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. तेव्हापर्यंत जोडून राहा आमच्या या चॅनलसोबत ज्याचं नाव आहे जय हिंद जय भारत. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू.